आम्हाला केवळ माणूस म्हणून स्वीकारावे यासाठी आम्ही संघर्ष केला. तसेच समाज सुधारण्याचा लढा देत असताना कधीही धर्माला शिव्या देत बसलो नाही. त्यामुळेच या लढ्याला यश मिळत आहे, असा अनुभव डॉक्टर भीमराव गस्ती यांनी सांगितला. ते स्वरूपवर्धिनीचा मकर संक्रमण उत्सव या कार्यक्रमात बोलत होते. स्वरूपवर्धिनी या संस्थेकडून मकर संक्रमण उत्सव 2016 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेरड आणि देवदासींच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक डॉक्टर भीमराव गस्ती यावेळी प्रमुख वक्ते होते. डॉक्टर गस्ती यांनी यावेळी आपल्या सामाजिक लढ्यातील अनुभव सांगितले. आमची जी लढाई सुरू झाली की माणूस की आम्हाला माणूस म्हणा, आम्हाला माणसामध्ये घ्या, या अस्तित्वासाठी आमचा संघर्ष सुरू झाला. आणि वेगवेगळ्या प्रकार असून काय समाजामध्ये म्हणजे काय कसं असते, समाजामध्ये आपण प्रामाणिक ते लोक हे प्रामाणिक असतात. आणि ह्यामुळे समजा सीमा भागामध्ये असू द्या, उत्तर कर्नाटकामध्ये असू द्या, हे इतकं वेगळ्या प्रकारे आमची चळवळ सुरू झाली. काय अनेक प्रकारचे त्यांचे पोटापाणीचे प्रश्न मिटले. म्हणजे आमचे एकेकाळी लोक असे होते पोलीस स्टेशन, कोर्ट आणि तुरुंग ह्याच्या भोवऱ्यामध्ये फिरून संपायचे. असे वेगळ्या प्रकारचे आमचे ते दारिद्र्य अवस्था इतकं भयानक बरं का. हे असं असताना समजा चळवळ गेले 40 वर्ष चाललं आणि आज या समाजामध्ये इतकं वेगळ्या प्रकारचे परिवर्तन होऊन गेलं. ज्या पोलीस खात्याला आमची लोक भिळून पळून जायची, त्याच पोलीस खात्यामध्ये आमची तरुण मुलं IPS अधिकारी व्हायला लागली. हा आमचा एक बदल आहे. यावेळी स्वरूपवर्धिनी या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव देखील करण्यात आला. तसेच पुणे दहशतवाद विरोधी दलाचे प्रमुख भानुप्रताप बर्गे, स्वरूपवर्धिनीचे सहकार्याध्यक्ष उदय गुजर, उपाध्यक्ष रामभाऊ डिंबळे आणि सहकार्यवाह पुष्पा नडे उपस्थित होते.